की आपला करता पुरुष आपल्यासाठी काहीतरी घेऊन येणार. काय फक्त माझं दुर्दैव माझ्या सोबत आहे आणि या दुर्दैवाच्या फेऱ्यात हा क्रोड फिरतोय खरा, पण अंतरी असणारं दुःख नेत्रावाटे वाहता उपयोगाचं नाही. ते जर का वाहिलं असेल तर आत्मविश्वास आपल्या माणसाचा नबळा होईल. मनात असणाऱ्या भावना व्यक्त करायच्या. तुला भूक लागली ना? बाबा राहिले कुठे? गोड कृपी आवाज येतोय. बाबा आले? बाबा आले? बाबा! सदैव कल्याण. बाबा आले नाही. काय झालं? सहजपणे तुम्ही केलं काय? काय झालं? नित्याचं कर्म मी माझं कार्य परिपूर्ण करत असतो ग. मग आणि माघारी येताना तुमच्या भेटीसाठी येण्यासाठी उत्सुक असतो. हो. ती उत्सुकता नित्याची असताना सुद्धा मग मन पण बाळ आपला हर्षभरीत आहे आणि हर्षभरीत असणारा बाळ आपल्या जवळ पाहतोय. याचं मुळाशी कारण आहे. माझं का आहे? बाळाचा आनंद महत्वाचा आहे. तो हर्षवरीत का होतोय माहितीये का का मी आत्ताच त्याला म्हटलं, काय? बाळा बाबा बाहेर गेले, काहीतरी मिळेल या अपेक्षेनं गेलेत खरे, काहीतरी घेऊन येतील आणि तुझ्या भुकेचं शांत पण होईल. आणि म्हणूनच तो तुमच्याकडं आतुरतेनं हर्षभरीत होऊन पाहतोय. आज काही मिळालं का हो तुम्हाला? काही घेऊन आलात का हो? जर काही घेऊन आला असाल तर माझ्या बाळाच्या भुकेसाठी द्या ना हो. कृपी दारिद्र्य हे शाप की वरदान याचा उलगड आजपर्यंत मला झाला नाही. दारिद्र्य हे शाप की वरदान याचा उलगड आजपर्यंत मला झाला नाही. तुम्हाला काय म्हणायचंय? नेहमी येतो त्याच प्रकारे रित्या हसते. आज सुद्धा हा तुझा पती सौभाग्याची देवता रिकाम्या हसताना या झोपडीपर्यंत आली. मोठ्या आशेनं होते हो. आज तरी माझ्या बाळाची भुकेचं शांतपण करण्याची वेळ आमच्या नशिबी तो परमेश्वर आनंदात न देई. पण आजही आशेच्या अंकणात निराशेचे कोळसे पसरवावे आणि हृदयाचे छिन्न छिन्न तुकडे व्हावे. आई अशी काय करतेस? तुम्ही रडू लागलात तर मी काय करू? मला नाही भूक लागली. या वयात सुद्धा तू सुज्ञ झाल्यासारखा बोलतोयस रे. या वयात सुद्धा तुला पूर्ण ज्ञान आल्यासारखं तू बोलतोयस.